पक्षाध्यक्ष म्हणून पोहोचले आहेत की नाराजीचा सूर किंवा घेऊ नये असा आलाय का? स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेकाविरुद्ध लढतो आणि आता निवडणुकीला केवढं 6 महिने झाले आहे, त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे. बबनराव घोलप माजी मंत्री यांचंही नाव येत आहे, तसेच मनसेचे माजी महापौर आहे, 2 नावं त्यांची येत आहेत, तेही भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाही आहे. मी मुंबईला गेल्यानंतर जर पुढं चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पुढे जाईल, पण आत्तापर्यंत माझ्याकडे कुठली चर्चा नाही आहे. मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालेलं आहे, तिकडे रायगड असो, मुंबईचा भाग असो, अनेक भागांना. तर पावसाळा सुरू झालेला आहे. काही पीक पाणी आपण जे उन्हाळी लावतो त्या उन्हाळीमध्ये लावताना जो आता साधारणतः जूनमध्ये पीक पाणी निघतं, जसं धान आहे, काही मिरची आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फळबाग आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बागायती पिकं आहेत. त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्याही कॅबिनेटमध्ये आणि याही कॅबिनेटमध्ये नुकसान भरपाईचा आढावा काय काय आहे ते घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात. प्रत्येक कॅबिनेटमध्ये पाणी टंचाई, आपत्ती व्यवस्थापन या विषयावर चर्चा होते आणि या आठवड्यात जे काही नुकसान झालं असेल त्या नुकसानाची भरपाई करण्याकरता शासन हे पूर्ण पुढाकार घेतं आणि जी नुकसान झालं असेल त्यांना पंचनामे करून नुकसान भरून देण्याची शासनाची भूमिका आहे. उमरेडमध्ये काही मायनिंग झोनमध्ये रस्ते खराब झाल्याची गोष्ट समोर आली की आपण त्वरित सिमेंट रस्त्यासंदर्भात निर्देश दिले, 80 कोटीचा रस्ता बनवता असं निर्देश. मधात एबीपी माझानी संपूर्ण एक वस्तुस्थिती एका रस्त्याची मांडली होती. गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणावर दगडखान मुरुमखान यामुळे एक फार चांगला रस्ता उद्ध्वस्त झाला. त्यामुळे 12-13 गावांना